नीट परीक्षेत झालेला गोंधळ हा नेमका कशासाठी? पैशासाठी का प्रतिष्ठेसाठी? नीट परीक्षेत झालेला गैरव्यवहार हा या सर्वस्वी जबाबदार कोण? मागील 10 वर्षापासून पेपर फुटीचे सत्र थांबता थांबेना आणि यामध्ये दोष नेमका कुणाचा? नमस्कार मित्रांनो, 5 मे 2026 रोजी संपूर्ण भारतामध्ये नीटचा पेपर झाला. या पेपरसाठी तब्बल 22 लाख विद्यार्थी बसले होते. 2-3 दिवस निघून गेले आणि 6 मे 2026 रोजी सोशल मीडियावर एकच बातमी झळकली की नीटचा पेपर फुटला. आता हा पेपर जो फुटला या पाठीमागं कुठली लिंक आहे किंवा कोणते लोक यामध्ये सहभागी आहे, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातले लोक किंवा जे आदान प्रदान करणारी जी मंडळी ते लोक. मित्रांनो, या पेपर फुटीमागचे नेमकं कारण होतं. हा पेपर प्रतिष्ठेसाठी फोडला किंवा एखाद्या माणसाने पैशासाठी फोडला. ज्या विद्यार्थ्याने 50 लाख रुपये दिले, 50 लाख रुपये देऊन पेपर विकत घेतला आणि तो पेपर 50 लाख रुपये देऊन एका माणसाने विकला. मला सांगा मित्रांनो, यामध्ये जो माणूस 50 लाख रुपये देतो आणि पेपर विकत घेतो त्या माणसाला मला असं वाटतं की डॉक्टरकी करण्याची काहीच गरज नाही. का? कारण ऑलरेडी तो पैशाने मजबूत आहे, त्याच्या आई वडीलही श्रीमंत आहे. कारण त्या माणसाने तर 50 लाख रुपये काही बँकेचं कर्ज काढून तर काही दिले नाहीये. त्या माणसानं असे जमा करून तर काही पैसे दिलेले नाहीयेत. हे पैसे त्याचे वडील, आई वडील हे धनसंपन्न आहे म्हणून त्या विद्यार्थ्याने 50 लाख रुपये समोरच्या व्यक्तीला दिले. बर, समोरच्या व्यक्तीला 50 लाख रुपये मिळाले. आता ही एक तर पूर्ण साखळी आहे. त्या साखळीच्या माध्यमातूनच एवढा मोठा फ्रॉड होत असतो. असं एकट्या माणसाचं हे काम नाही. बर, यामध्ये कोणते लोक बसलेले आहेत? शिक्षक, मोठे मोठे अधिकारी. ह्या लोकांच्या नजरेखालून हा पेपर त्या शाळेपर्यंत पोहोचतो, तिथं ते सील फोडलं जातं आणि हा इतका त्याच्या पाठीमाग सिक्युरिटी असताना हा जर पेपर फुटतो तर ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या माणसाने पेपर विकला त्या माणसाला शासन दरमहा पगार देते. कारण हे शासकीय यंत्रणेतून चालू आहे ना हा सगळा व्यवहार. काय? हा जो व्यवहार आहे हा सगळा शासकीय यंत्रणेतून चालू आहे आणि तिथले जे लोक आहेत ते सगळे कर्मचारी आहेत. मग ते स्टेट बँकेचे असतील, शाळेचे असतील किंवा त्या प्रेसमध्ये काम करणारे लोक असतील. हे लोक कोण? हे शासकीय, म्हणजे त्यांना दरमहा पगार मिळतो. बर, ह्या सगळ्या गोंधळामध्ये भारतातील 60% लोक 15 ते 20 हजार या पुणेच्या किंवा या दरम्यान काम करतात. ते त्यांचा परिवार, त्यांचे खर्च आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या 15-20 हजार रुपयामध्ये चालवतात. आणि या लोकांना लाख रुपये पगार असून हे अशा गोष्टी करत असतील किंवा इतक्या खालच्या पातळीला जात असेल तर मला असं वाटतं हे खूप मोठं दुर्दैव आहे. अरे, इतके पैसे कमवून करणार काय? राकेश झुंझुनवाला 7,000 कोटीचा मालक होता. 65व्या वर्षी खतम. त्या माणसाला जावं लागलं
किती हजार? 7,000 कोटी. तो डॉक्टर लोकांची फौजदारी करू शकत होता आणि तुम्ही हे 50 लाख रुपये 40 लाख रुपये खाऊन काय मोठं तीर मारणार आहे का? हा खूप लाजिरवाणा विषय. आणि याची म्हणजे हा जो पेपर बनला त्याची सिक्युरिटी इतकी मोठी आहे, म्हणजे एक समिती त्यासाठी, किंवा स्ट्रॉंग रूम आहे, सीसीटीव्ही आहे, जीपीएस आहे, या सगळ्या गोष्टी असताना जर ह्या गोष्टी घडत असतील तर हे खरंच आपल्यासाठी खूप मोठं दुर्दैव आहे. आणि कुठल्याही माणसानं करप्शन करण्याच्या अगोदर एक साधा विचार केला पाहिजे की खरोखर भारतातले 60% लोक 10,000, 15,000, 7,000, 8,000, 20,000 या दरम्यान काम करतात. आणि मग ही तुम्हाला मोठं होण्याची खास कशासाठी? बरं, तुम्ही मोठं होऊन काही तीर मारणार नाही, तुमच्या पोटीपाटीची जन्माला येणारे ते असे डोळे पाडणे काही, वाकड तोंडाचे काही, डोळे फिरेल काही असेच येणार. मग हा त्रास कशासाठी इतका? आणि त्यावर आता सीबीआय चौकशी करत, त्यामधला फक्त एक संचित पकडला, अजून साखळी पकडली नाही. 6 मे, आज 15 मे. हे आपलं दुर्दैव आहे. कुठंतरी प्रशासन कमजोर आहे. आणि यामध्ये खरोखर प्रशासनातले किंवा आपण जे निवडून दिलेले आहेत ते लोक सुद्धा यासाठी मिळतात. अरे, आम्ही 22 लाख विद्यार्थ्यांनी 450 करोड रुपये दिले तुम्हाला.